महाराष्ट्र पोलीस दलाला हादरून सोडणारी घटना घडली आहे। जळगाव जिल्ह्याच्या चोपडा या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सगळा प्रकार घडलाय। अवैध शस्त्र निर्मिती आणि गावठी कट्टा विक्री करणाऱ्या आरोपीला उमरटी गावात पकडण्याकरता गेलेल्या पोलीस पथकावरच अवैध शस्त्र माफियांनी हल्ला चढवलाय। इतकंच नाही तर महाराष्ट्र पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला सोडवण्याकरता चक्क पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण करत त्याला तब्बल 4 तास ओलीस ठेवण्यात आलं होतं। जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मध्य प्रदेश प्रशासनाशी संपर्क साधून स्थानिक पोलिसांची मदत घेत तब्बल 4 तासाच्या थरारनाट्यानंतर ओलीस ठेवलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची सुटका करण्यात आली आहे। उमरटी गाव आहे। ज्या उमरटी गावामध्ये काही एक समाजाचा लोक देशी कट्टा बनवतात, खूप वर्षापासून बनवतात। तिथलं एक माणसं मोठ्या आर्म्स प्रत्येकानं खूप लोकांना पुरवतात अशी गोपनीय माहिती प्राप्त झालं होतं। ते समाजाचा 100-150 लोक अचानकपणे आपला पोलीस स्टाफ जवळ आलं आणि पोलिसांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि ते मॉबपैकी कोणतरी एक दोन बुलेट हवेत फायर केलं। एक पप्पी सिंग म्हणून आरोपी आहे, ते आमच्या ताब्यात आहे, त्याला अटक केलेलं आहे। आम्ही गुन्हा आता दाखल करणार आहे। त्याच्यामधलं अटेम्प्ट टू मर्डर पासून किडनॅपिंग सर्व कलमा लावून आम्ही गुन्हा दाखल करतोय आणि गुन्हा दाखल करून उरलेल्या आरोपींचा म्हणजे ही हद्द आपली नाहीये, मध्य प्रदेशची असल्यामुळे त्यांचा पोलिसांचा संपर्क साधून आणि त्यांचे उरलेल्या आरोपींना अटक करण्याचा प्रयत्न करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।